नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता ईश्वरीची आत्या जयू आत्या भडकलेली असते आणि म्हणते की तुम्ही जर हिची व्यवस्थित जिम्मेदारी घेतली असती ना तर मग आज माझ्या इशूवर हा प्रसंगच ओढावला नसता. तुमच्यासारखी बेजबाबदार माणसांमुळे हे सगळं घडत असतं. तुम्हाला कळतंय की तुमच्यामुळे काय झालंय? बघा, माझ्या ईश्वरीची हालत बघा काय झालेली आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. लक्षात आलंय का? तुम्ही लक्ष दिलं नाही आहे ना, म्हणून हे सगळं घडलं आहे. असा बेजबाबदार माणूस हा बॉस म्हणून अजिबातच कोणाला आवडणार नाही, असं आता आत्या ओरडत असते. आणि त्याच वेळेला आत्याचा जो राग असतो तो फक्त अर्णव ऐकून घेत असतो, तो काहीच बोलत नाही. आत्या म्हणते की ईश्वरीची माझ्या हालत ही तुमच्यामुळे झाली. तुम्ही जे काही वागला आहेत आणि इथे तुम्ही आता त्याची माफी मागायला आला आहेत. तुम्हाला काहीच वाटत नाही, म्हणजे तुम्ही करून सवरून मोकळे होता आणि त्यानंतर फक्त इथे येऊन सॉरी म्हणून माफी मागायची. हे बरं जमतं तुम्हा मोठ्या लोकांना, म्हणजे करायचं सवरायचं आणि नंतर हात वर करून मोकळं व्हायचं की मी काहीच केलेलं नाही, हे सगळं बरं जमतं. त्यावेळेला मग आता आत्या ही अर्णववर आरोप लावत असताना ईश्वरी म्हणते की हे बघ आत्या, प्लीज अर्णव सरांना काही बोलू नकोस. कितीही काहीही झालं तरीही ते बॉस आहेत माझे. आता ईश्वरीचे हे वाक्य ऐकल्यावर आत्याला धक्का बसतो. इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात अर्णवच्याबद्दल ईश्वरीच्या मनात इतका राग आहे, तरी पण आत्या ही ईश्वरीला आणि अर्णवला बोलत असताना ईश्वरी फक्त अर्णवची बाजू घेते, याचा तिला धक्काच बसलेला असतो. आता आत्या ही पुढे येत असते, ईश्वरी ही उभं राहायला बघत असते. तेवढ्यातच तिचा तोल जाताना अर्णव तिचा हात धरतो आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवचा हात धरून उभी असते आणि हे सगळं नम्रता बघत असते. अर्णवने ज्या प्रकारे ईश्वरीला सहारा दिलेला असतो ते सगळेजण पाहत राहतात. आता ईश्वरी आत्याला बोलते की आत्या, हे बघ, जे काही घडलं आहे ना ते घडलं आहे, परंतु आपण हे विसरून चालणार नाही की ते माझे बॉस आहेत. आणि एका साध्या एम्प्लॉईला जेव्हा एक बॉस भेटायला येतो त्यावेळेला त्यांचा असा झालेला अपमान मला अजिबात आवडणार नाही, असं जेव्हा ईश्वरी बोलून दाखवते त्याच वेळेला अर्णवला मात्र धक्का बसतो. तो बघतच राहतो. इतकं सगळं घडूनही ईश्वरी फक्त आत्यासमोर तिच्या घरच्यांसमोर माझी बाजू घेते, मला प्रोटेक्ट करते आणि माझा झालेला अपमान तिला सहन होत नाही. यामुळे अर्णवलाही खूप बरं वाटतं, मनातून त्यालाही बरं वाटतच असतं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की आत्या, जे काही घडलं आहे, परंतु यामध्ये अर्णव सरांना आपण अशा पद्धतीने बोलू शकत नाही, त्यांचा असा आपण अपमान करू शकत नाही. आत्या आता गप्प बसलेली असते. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की ते जे काही घडलं आहे ते मला म्हणजेच काळजीपोटी इथे आलेले आहेत आणि ते चौकशी करण्यासाठी इथे आपल्या दारात आलेत, त्यामुळे त्यांचा असा अपमान आपण न केलेलाच बरा. आणि काही झालं तरीही ते बॉस आहेत ना माझे, आणि बॉस या नात्याने त्यांचा असा झालेला अपमान मी सहन करू शकत नाही, असं सरळ ती बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला अर्णवने जो ईश्वरीचा हात धरलेला असतो तो ईश्वरी त्याचा हात पटकन झटकून टाकते आणि आत्या ही बाजूलाच उभी असते. ईश्वरी हे काय बोलते याचा आत्याला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी त्याचा हात झटकून तिथेच उभी असते. आणि नंतर आता इथे ईश्वरीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. अर्णव हा तिच्याकडे बघतच असतो आणि त्यावेळेला ईश्वरी ही त्याच्याकडे अगदी डोळे वर करून बघत असते आणि म्हणते की काय आहे ना, माझ्याबरोबर जे काही घडलं तो एक ॲक्सिडेंट होता. तो घडला की घडवला हे मला काहीच माहिती नाही, परंतु जे काही घडलं आहे त्यामध्ये यांचा हात असो किंवा नसो, पण मला असं वाटतं की असं आपल्या घरी आलेले असताना त्यांचा अपमान झालेला बरोबर नाही आहे. त्यामुळे आत्या, असं प्लीज नको. खरं तर आत्या, मला तुला हे सगळं सांगायचं आहे, परंतु तेवढ्यातच तिथून ती रागाने निघून जाते. आणि मग नम्रता, आत्या अगं थांब ना, असा आवाज देते, परंतु आत्या काही थांबत नाही. ती तिथून रागाने चिडूनच निघून जाते. त्यावेळेला आता ईश्वरीलाही कळतं की आत्याला तिने हर्ट केलं आहे आणि आत्याला वाईट वाटलं आहे. मग ईश्वरी विचार करते की आत्याला वाईट वाटलं आहे कारण मी तिला असं पटकन बोलले, ती माझ्या काळजीपोटी बोलत होती तरीही. मग आता इथे लगेच पुढे अर्णव म्हणतो की म्हणजे ईश्वरी, तू मला माफ केलंस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. तेच मला पुढे बोलायचं होतं की जे काही आता इथे घडलं आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला माफ केलं आहे, तर अशी गलतफहमी तुम्ही करू नका सर, कारण काही झालं तरीही मी तुम्हाला माफ करणार नाही. तुमच्याबद्दलचा माझ्या मनाचा जो राग आहे, जी तकलीफ मला झाली आहे तुमच्यामुळे, ती मी कधीही विसरू शकणार नाही, असं म्हणून आता इथे ईश्वरी ही त्याच्याकडून बाजूला उभी असते.
आणि ती तिथेच खाली बसते. आणि त्यावेळेला अर्णवला वाईट वाटत असतं की इतकं सगळं घडूनही अजूनही ईश्वरीने मला माफ केलं नाही याचं त्याला वाईट वाटतं. आणि ईश्वरी ही म्हणत असते की आता नमू दीदी त्यांना जायला सांग, कारण मी त्यांना कधीही माफ करणार नाही. असं म्हटल्यावर आता नम्रतालाही वाईट वाटत असतं की इतकं सगळं होऊनही ईश्वरीने त्याला माफ केलेलं नाही आहे. ईश्वरी ही तोंड बाजूला करूनच उभी असते. आता तिने त्याच्याबरोबरचे जे कन्व्हर्सेशन असतं ते संपवलेलं असतं. तेवढ्यातच आता तिथे अर्णवला कॉल येतो आणि तेवढ्यात तो म्हणतो की मामा बोल ना. तेव्हा मग मामाला तो म्हणतो की व्हॉट, ठीक आहे मी लगेचच तिथे पोहोचतो, पोलिसांना तयारी म्हणजेच विचारायला सांग त्याला. तेव्हा मग आता ईश्वरीला कळतं की काहीतरी नक्कीच घडलं आहे, कारण अर्णव सर इतके हायपर झाले. त्यानंतर ईश्वरीला बघूनच तो फोन ठेवतो आणि म्हणतो की ईश्वरी, ज्या माणसाने तुझा ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे तो ड्रायव्हर आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आणि आता लवकरच पोलीस त्याच्या तोंडून वधवून घेतील की काय खोटं आहे आणि काय खरं आहे. तेव्हा तुझा हा जो काही गैरसमज आहे तो नक्कीच दूर होईल अशी मला अपेक्षा आहे. आता मीही तिकडेच चाललेलो आहे. लवकरच काय तो निकाल लागेल आणि तुला समजेल की कोणी काय केलं आहे ते. तरीही ईश्वरी त्याच्याकडे बघत नाही. अर्णव आता नम्रताकडे बघतो एका नजरेने आणि तिथून निघून जातो. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही अर्णव गेल्यानंतर त्याच्याकडे फिरून बघते आणि जेव्हा अर्णव हा तिच्याकडे शूज घालत असताना बघतो त्यावेळेला ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्याकडून मान बाजूला करून घेते आणि पुन्हा एकदा त्याच्याकडून चेहरा फिरवून घेते आणि अर्णव आता तिला बघतच तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पोलीस हे तो ड्रायव्हर त्याला पकडलेलं असतं आणि त्याला विचारत असतात की बोल, लवकर बोल, हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं होतं? ईश्वरीचा अपघात करायला कोणी सांगितला होता? तो म्हणतो की नाही साहेब, नाही, मी असं काहीच केलं नव्हतं. तेव्हा मग आता लगेच पोलीस म्हणतात की चला रे, हा असा बोलणार नाही आहे, याला ना 3rd डिग्री देऊया, त्याशिवाय हा ऐकणार नाही. मग पोलिसांना तो म्हणतो की नको साहेब नको, तसं काही करू नका, मी सगळं सांगतो तुम्हाला. तेवढ्यात हवालदार येतो आणि तो म्हणतो की सर, अर्णवराजे शिर्के साहेब आलेले आहेत. त्यावेळेला पोलीस म्हणतात की बरं बोलवा, त्या साहेबांना बोलवा. तेव्हा मग आता तिथे अर्णव आलेला असतो. तो त्या ड्रायव्हरचा चेहरा बघतो आणि त्याचीही खात्री पटते की तोच हा ड्रायव्हर आहे ज्याने ईश्वरीचं ॲक्सिडेंट घडवून आणलं होतं. आता मामा त्याचप्रमाणे अर्णव देखील तिथे चौकशी करतात तिथे उभे असतात. त्यावेळेला मग आता अर्णव हा त्या माणसाकडे रागानेच बघत असतो. पोलीस म्हणतात की बोल, तुला माहिती आहे तुझी गाडी घेऊन गेला होतास ती कोणाची गाडी होती? ती प्रसिद्ध उद्योगपती अर्णवराजे शिर्के सर यांची गाडी होती. बघ हे आहेत ते आणि त्यांची गाडी तू घेऊन गेला होतास. बोल, मला बोल, हे सगळं तुला करायला कोणी सांगितलं होतं? आणि जिचा तू ॲक्सिडेंट घडवून आणलेस ना ती अर्णवराजे शिर्के साहेबांची PA होती, ईश्वरी देसाई. तिच्या जीवाला धोका होता, लक्षात घे. त्यावेळेला मग आता इथे अर्णव म्हणतो की साहेब, मला जरा याच्याशी 2 मिनटं बोलता येईल का, जर तुमची परवानगी असेल तर? तेव्हा साहेब म्हणतात की ठीक आहे चालेल, बोला सर. मग अर्णव म्हणतो की आत्ता मला खरं खरं सांग, ती गाडी तू का घेऊन गेला होतास आणि हे सगळं तुला करायला कोणी सांगितलं? बोल, यामागचा मास्टर माइंड कोण आहे? त्यावेळेला मग तो म्हणतो की साहेब, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मला कोणीही करायला सांगितलं नव्हतं. मी एक मामूली चोर आहे साहेब. मला ती गाडी चोरायची होती म्हणूनच मी ती गाडी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला मग ती गाडी माझ्या हाती सापडली आणि म्हणूनच मी ती गाडी घेऊन गेलो. मला काय माहीत त्याचे गाडीचे ब्रेक फेल आहेत, नाहीतर मी तिथे गेलोच नसतो साहेब. त्यावेळेला इथे आता इन्स्पेक्टर ओरडतात आणि म्हणतात की खरं खरं सांग, चोर कसा आहेस तू आणि ही गाडी चोरी का केली होतीस आणि हे सगळं कोणी तुला दिलं, मला खरं खरं सांग. त्यावेळेला त्याला एक कानाखाली मारल्यानंतर अर्णव म्हणतो की खरं सांग. तेव्हा आता तो म्हणतो की मी खरं सांगतोय ओ साहेब, मी चोरीच केली होती. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, तू म्हणवतोय स्वतःला चोर ना, ठीक आहे, मग मला सांग मामा, आपल्या पार्किंगमध्ये किती गाड्या आहेत? तेव्हा मग तो म्हणतो की 5. मग अर्णव चिडून म्हणतो, आमच्या पार्किंगमध्ये 5 गाड्या असताना त्यातल्या 2 गाड्या एक्सपेन्सिव्ह आहेत, मग तू ही खराब झालेलीच गाडी का बरं घेऊन गेलास? त्यावेळेला तो म्हणतो की साहेब काय करू, माझं ना नशीबच खराब आहे. मला त्या गाड्यांची नाही तर पार्किंगमध्ये या गाडीची चावी मिळाली म्हणूनच ही गाडी घेऊन आलो. आणि त्या मुलीचं म्हणाल तर तिला मला मारायचं नव्हतं, खरं तर तीच गाडीमध्ये येऊन बसली तर मी काय करणार? त्यावेळेला अर्णव चिडतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे का बास्टर्ड, तू काय केलं आहेस ते? अरे ती जी गाडी तू चोरली आहेस ना, अरे ती माझी गाडी होती आणि ती खराब होती आणि जर ती मुलगी होती, त्या मुलीला जर काही झालं असतं तर आज तिच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. जर ती काही तिचं झालं असतं तर चोरीबरोबरच मर्डर केसही लागली असती तुझ्यावर.
त्यावेळेला तो घाबरतो आणि म्हणतो की नाही साहेब, नाही, मी असं काही नाही केलं. त्यावेळेला मग आता अर्णव हा भयंकर चिडलेला असतो. पोलीस म्हणतात की साहेब तुम्ही शांत व्हा. त्यावेळेला आता अर्णव म्हणायला लागतो की हे बघ, आत्ताच्या आता मला एवढं वाटत नाही आहे की तू चोर आहेस आणि तू फक्त गाडी चोरणी करण्याच्या हेतूने तिथे आलेलास, असं मला तरी आता वाटत नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात घे, आता जे काही वागलायस ना ते सगळं खोटं आहे. आणि काय आहे, इन्स्पेक्टर साहेब थोड्या दिवसाने हा बोलेलच, म्हणजे ह्याला जसा मार मिळेल ना तसा हा त्याचं तोंड उघडेल. मला तरी वाटतं आहे की हे सगळं आहे ना, हे ह्याने मुद्दामून घडवून आणलं आहे. तुम्ही साहेब याचा तपास करा. त्यावेळेला अर्णवला तो म्हणतो की साहेब माफ करा, आम्ही चोर आहे चोर. तर इथे आता वल्लरी आणि लावण्या दोघेही भेटलेले असतात. वल्लरी म्हणते की अगं लावण्या, तू इतकी शांत कशी बसू शकतेस? अगं आपण दोघीही अडकू आता या सगळ्यामध्ये. बघितलंस ना, अर्णव आता आपल्या दोघींनाही पकडणार आणि अडकवणार या सगळ्यामध्ये. अगं तुला माहिती आहे का, तुझ्याबरोबर मीही लटकली जाणार आणि आता पोलिसांचे फटके आपल्याला खावे लागणार. जर तो पोलिसांच्या ताब्यात सापडला ड्रायव्हर, तर मग आपण गेलो म्हणून समज, तो आपल्याबद्दल तोंड तर उघडणार आहेच ना. त्यावेळेला मग आता लावण्य म्हणते की मामी अहो चिल, कशाला घाबरताय तुम्ही? तेव्हा मामी म्हणते की अगं तू काही वेडीबिडी आहेस की काय? या बाबतीत तू चिल असं बोलू कसं शकतेस? अगं आता अर्णवने त्या माणसाला, म्हणजेच त्या ड्रायव्हरला पकडलं आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. अगं तुला जरी कळतं आहे का या प्रसंगाचं गांभीर्य? अगं त्याने जर आपल्या नावाने तोंड उघडली तर आपण मेलो म्हणून समज. अगं बाई, तुझे काही प्लॅनिंग करतेस ना ते तुझ्यापुरतं कर. नाहीतर 1 के 7 1 फ्री अशा ऑफरमध्ये तू मला प्लीज अडकवू नकोस. हे जे काही घडतं आहे ना, त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटते. जर हा प्रॉब्लेम झाला आणि आपलंही नाव निघालं तर तुझ्याबरोबर मीही अडकेन, लक्षात घे. माझं पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जाईल गं. त्यावेळेला लावण्य म्हणते की ओ तुम्ही जरा गप्प बसता का? म्हणजे किती त्याच गोष्टी बोलायच्या आणि किती घाबरायचं. तुम्हाला कळतं आहे का, लावण्य आहे मी, लावण्य. त्या पोलिसांनी काही त्या गुंडाला स्वतःहून पकडलेलं नाही आहे, ड्रायव्हरला. हे सगळं मी घडवून आणलं आहे. लावण्य म्हणते की म्हणजे? तेव्हा ती सांगते की हो, कारण तो पोलीस त्याचा पाठलाग करतच होते, केव्हा ना केव्हा पकडला जाईल. त्याने एका ठिकाणी लपून मला कॉल केला आणि मग मी त्याला सांगितलं की तू स्वतः सरेंडर हो आणि त्यांना अशी कबुली दे की तू चोर आहेस आणि गाडी फक्त चोरी केली होतीस, त्या मुलीशी काही संबंध नाही, असं सगळं फक्त त्यांना सांग. त्यावेळेला मग आता ती म्हणते की अगं पण तुला त्याने जे काही कॉल केले त्याचं कॉल लिस्ट तर असेलच ना, पोलीस बघतील तर. म्हणजे तू नंबर तर डिलीट करशील फोनमधून, पण पोलिसांचं काय करशील? त्यावेळेला लावण्य म्हणते की मामी गुड क्वेश्चन. ॲक्च्युली तुमचा प्रश्न बरोबर आहे, परंतु या सगळ्यामध्ये मी अडकायला नको म्हणूनच त्याने जो त्याचा सेलफोन होता तो ऑलरेडी डिस्ट्रॉय केला आहे. त्याने रेल्वे ट्रॅकच्या खाली त्याचा सेलफोन टाकून दिला होता, म्हणजे तो डिस्ट्रॉय झाला असणार. मग आता कुठेही लोकेशन सापडण्याची किंवा फोनमधून काय होण्याची प्रश्नच येत नाही, बरोबर की नाही? त्यावेळेला आता इथे वल्लरी खुश होते आणि म्हणते की फायनली बरं वाटलं गं मला, नाहीतर इतकी घाबरलेले म्हणून सांगू तुला. अगं या सगळ्या गोष्टींमध्ये असं आपण अडकत गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना गं. बरं झालं तू बरोबर वेळेवर मॅनेज केलंस त्या ड्रायव्हरला, नाहीतर त्याने जर आपले तोंड उघडले असते. परंतु जर तो काही बोलला तर? लावण्य म्हणते की नाही, तो काहीच बोलणार नाही. एकदा की त्याने चोराची कबुली दिली आणि सरेंडर केलं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला लावण्य म्हणते की ठीक आहे, मग आता काय, आता तुम्हाला पार्टनरशिप? त्यावेळेला मग ते म्हणते की नाही नाही, अगं आपली पार्टनरशिप आहे ना ती तशीच राहणार आहे बरं का, त्याला काहीच होणार नाही आहे. पण मला एक गोष्ट सांग ना, की त्या ईश्वरीचं काय करायचं आहे? ती ईश्वरी सतत अर्णवच्या मागे पुढे करत असते आणि अर्णवच्या डोक्यातले ते ईश्वरीचे विचार घालवायचे तरी कसे? सतत तिचेच डोक्यात विचार असतात. त्यावेळेला मग लगेच ती म्हणते की काळजी करू नका, त्याचाही बंदोबस्त मी केला आहे. त्या ईश्वरीला आता लवकर काही ऑफिस जॉईन करता येणार नाही आणि असं काहीतरी मला करायचं आहे जेणेकरून त्या अर्णवच्या मनातून ईश्वरी कायमची निघून जाणार. मग आपण बघूया की या सगळ्यामध्ये अर्णवला कोण वाचवतंय ते, आणि त्यावेळेला त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायच उरणार नाही. तेव्हा मात्र लावण्यावर खुश होत वल्लरी म्हणते की दॅट इज दॅट. तेव्हा ती आता खुश होते आणि म्हणते की नाही नाही, आता आपली पार्टनरशिप आहे ना ती कंटिन्यू राहणार आहे, त्याला काहीच होणार नाही आहे, असं म्हणून त्या खुश होत असतात. तर इकडे आता ईश्वरीला नम्रता गोळ्या खायला देते आणि ईश्वरी कशा तरी त्या खाऊन घेते. तिला खूप त्रास होत असतो. त्यावेळेला मग जयू आत्या म्हणते की खरंच ही मुलगी ना म्हणजे मुसीबत आहे, मुसीबत. जेव्हापासून इथे आली ना त्या दिवसापासून एक दिवस माझा शांत गेलेला नाही आहे. प्रत्येक दिवस हिचं काही ना काहीतरी आहेच. एकतर ती त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये लागली तेव्हापासून घरामध्ये असंच काहीतरी चालू असतं.
म्हणजे खरंच मला ना या सगळ्याची खूप तकलीफ होते. हिला काय माहिती आहे मला काय होतं आहे ते. प्रत्येक दिवस नुसता टेन्शनमध्ये जात असतो. कधीही सुखाचा दिवस जात नाही. नाही आता ना बस झालं. हिला ना इकडे ठेवून घेतलं तर मला माहीत नाही माझं काय होणार आहे. माझं डोकं इतकं दुखतं आहे ना की खरंच विचारायला नको या मुलीच्या काळजीने. ही रोज काही ना काहीतरी नवीन घडत असते आणि काही ना काहीतरी हिच्याच बाबतीत घडतं आणि हिलाच काहीतरी प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे आता ना मी ठरवलं आहे की बस झालं. आता ना हे सगळं ना हिच्या आईबाबांच्या कानावर घालायचं. हे सगळं जे काही हिच्याबद्दल घडतं आहे ना हे सगळं आईबाबांना सांगायचं. आणि बघ मग ते तुला घेऊन जातील इंदोरला. तेव्हा मग जा बाबा, कारण मला ना खूप त्रास झाला आहे सगळ्याचा. कारण इतक्या वेळ ह्या सगळ्या गोष्टी मला नाही सहन होऊ शकत. त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये राहिली आणि इतके सगळे घोळ झाले. तेव्हा नम्रता आणि ईश्वरी दोघीही म्हणतात की प्लीज आत्या असं करू नको. प्लीज हे असं सगळं केलं तर आईबाबांना खूप टेन्शन येईल ना गं. प्लीज असं करू नकोस ना. त्यावेळेला आता जयू आत्या म्हणते की अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं की मी हे लपवावं कशासाठी? अगं किती लपवणार आहे अजून? माझ्या डोक्यावरून पाणी जायला लागलं आता. बस झालं. त्यावेळेला ती म्हणते की नको गं, जर आईबाबांना तू माझी ही अवस्था सांगितली तर त्यांना तकलीफ होईल आणि मग त्यांना हा त्रास होईल. तेव्हा जयू आत्या म्हणते की हो नमो, अगं मला माहिती आहे की कुठे काय बोलायचं आहे ते. पण कसं आहे ना, आता मी त्यांना काही सांगत नाही आहे. किती काही झालं तरीही सख्खा भाऊ आणि भावाची बायको आहे ती माझी. त्यामुळे काही झालं तरीही आमचं नातं सख्खं आहे आणि त्यांना काय त्रास होईल काय नाही हे मला चांगलंच कळतं. म्हणून मी त्यांना आत्ता काही सांगणार नाही आहे. परंतु जेव्हा तू बरी होशील ना त्यावेळेला मात्र मी त्यांना हे सगळं खरंच सांगणार. आणि मग त्यावेळेला तुला इथून त्यांना मी घेऊन जायला सांगणार म्हणजे सांगणार. कारण हे जे काही आहे ही जबाबदारी मला घेता येणार नाही बाबा. मला खरंच खूप टेन्शन आलं या सगळ्याचं. खरंच असं म्हणून आता तिथून आत्या ही निघून जाते. आणि मग ईश्वरीला आणि नम्रता दोघींना टेन्शन येतं की जयू आत्या काही ऐकायला तयारच नाही आहे. काही झालं तरीही आता मला मुंबईला काही राहता येणार नाही. एवढ्यात नम्रताचा कॉल येतो आणि आकाश सर म्हणून ती पटकन फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते. आणि आता बाजूला आल्यावर ती बोलते की बोला ना सर. तेव्हा मग आकाश म्हणतो की नम्रताजी, मला ना जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. नम्रता म्हणते की बोला ना काय झालं? अगदी ती प्रेमानेच विचारते. त्यावेळेला मग तो म्हणतो की कसं आहे ना, तुम्हाला कळलं आहे का काही गोष्ट की अर्णव दादाला ना तो चोर सापडला आहे. म्हणजे ज्याने ईश्वरीचा अपघात घडवून आणला ना, तो चोर आता पोलिसांच्या तावडीत आहे आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. त्यामुळे हे सगळं घडलं आहे, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आणि त्याने कबूल केले की तू फक्त गाडी चोरी करायला आला होता, त्यात दादाचा काहीच हात नव्हता. तेव्हा आता नम्रता म्हणते की हो बरोबर, ते सगळं कळलं, अर्णव सरांनी सांगितलं आम्हाला. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज आता तुम्ही जरा ईश्वरीजीला समजवा ना की हे सगळ्या दादाचं काहीच चूक नाही आहे. त्यांना राग सोडायला सांगा. त्यावेळेला मग आता नम्रता म्हणते की हो हो मी बोलते तिच्याशी. आणि फोन ठेवू का असं विचारते. त्यावेळेला मग तो म्हणतो की बरं ठेवताय का तुम्ही फोन? तेव्हा मग लगेच नम्रता म्हणते की हो ठेवते आहे, काही काम नाही ना. त्यावेळेला तो म्हणतो की ठीक आहे ठेवा मग. आणि नंतर मग तो फोन ठेवून देतो. आणि दोघांनाही म्हणजेच आकाशला आणि नम्रताला खरं तर एकमेकांशी बोलायचंच असतं, परंतु त्यांना बोलता येत नाही. नम्रता आता लाजत असते कारण आकाशची कॉल झाल्यामुळे तिला जरा का होईना बरं वाटलेलं असतं. आणि ती पटकन आता ईश्वरीच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते की ईश्वरी ऐक ना, अगं आकाशजींचा कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं की हे जे काही घडलं आहे ना त्यामध्ये अर्णव सरांचा बिलकुल हात नाही आहे. त्यांनी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे. त्या माणसाने स्वतः जबानी दिली की तो फक्त एक चोर आहे आणि ती गाडी चोरण्यासाठी आला होतास आणि त्यामध्ये अगदी चुकीच्या बाबतीत वेळी तूच जाऊन बसलीस आणि हे सगळं घडलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ते काही असू दे ताई, किती काही असू दे, परंतु मी त्या माणसाला अजिबात माफ करणार नाही. त्यानंतर दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि नाश्त्याला आजी, अर्णव आणि अंजली बसलेली असतात. तेव्हा आता अंजली आणि आजी मुद्दामच नाटक करत म्हणत असतात की काय झालं आहे त्या ईश्वरीचं ना काहीच कळायला मार्ग नाही आहे. मला तरी असं वाटतं आहे की त्या ईश्वरीला आपण विचारावं, विचारपूस करावी. नाही म्हणजे त्या बिचारीची काय हालत असेल. खरंच खूप वाईट वाटतं गं तिच्याबद्दल. म्हणजे इतकं सगळं घडलं आहे ते आपल्यामुळे घडलं आहे असंच झालं आहे ना. खरं तर आपली जिम्मेदारी आहे ती सगळं तिची विचारपूस करणं, कारण आपल्या घरून हे सगळं घडलं आहे म्हणून. आता लगेच आजी म्हणते की हो गं हो, किती काही झालं तरी तिच्या घरी केलं पाहिजे. हां मला माहिती आहे तिच्या घरी गेल्यानंतर तिची ती आत्या आहे ना, ती आपला अपमान करू शकते कदाचित, पण काय करायचं, आपल्याला तिथे गेलंच पाहिजे कारण ती जबाबदारी होती ना. आणि त्या बाबतीत आपण असा हात झटकू नाही शकत. काही झालं तरी आपण दोघी तिकडे जाऊया तिची विचारपूस करायला, असं आजी म्हणते.
त्यावेळेला लगेच आता तो म्हणायला लागतो की 1 मिनिट, काय चाललं आहे तुमच्या दोघींचं? तुम्ही दोघी प्लीज जरा शांत व्हा. काही जाण्याची गरज नाही आहे तिकडे. ईश्वरी ही बरोबर आहे, ठीक आहे. तेव्हा मग आजी आणि अंजली खुश होतात आणि म्हणतात की वा, म्हणजे चिंटू तू तिला तिकडे भेटायला गेला होतास, म्हणजे तुला कळतं आहे का आजी, फक्त काही आपल्यालाच तिची काळजी आहे असं काही नाही आहे, चिंटूला पण तिची काळजी वाटते. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हो, वाटते काळजी, बरोबर आहे, परंतु ही जी काळजी आहे ना ती एका स्टाफच्या एम्प्लॉईपैकी आहे म्हणून आहे. कारण ही आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून मी तिकडे गेलो होतो. कारण ती माझी स्टाफ आहे आणि माझ्या गाडीमधून तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे तिची चौकशी करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळेच मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे दुसरा काही शब्द अर्थ तुम्ही काढू नका, असं तो सरळ सांगतो. तर इथे आता राकेश हा मुद्दामच बॅग घेऊन नाटक करत करत ईश्वरीकडे येतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, अहो हे काय होऊन बसलं आहे तुमचं, ही काय हालत झाली तुमची? ईश्वरीजी खरंच ना मला हे सगळं बघवत नाही आहे. तो आता डोळ्यात पाणी आणत म्हणतो की खरंच मला हे नाही आवडले. हे असं कसं घडलं तुमच्याबरोबर? हे सगळं झालं आणि नेमका मीच इथे नव्हतो. खरंच मला ना खूप राग येतो आहे स्वतःचा की यावेळेला मी तुमच्याबरोबर नव्हतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अहो सर, राकेशजी प्लीज असं करू नका, मी ठीक आहे आता. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मला ना स्वतःचा खूप राग आला आहे. खरंच सांगतो ईश्वरीजी, मला जेव्हा कळलं ना की हे सगळं घडलं आहे तेव्हा मला राग आलेला स्वतःचा की मी तिथे का नव्हतो, परंतु खूप अर्जंट काम होतं म्हणून थांबलो. नम्रता म्हणते की पण राकेशजी जरा थांबा, आता इशू ठीक आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा जयवत्या म्हणते की हो ना, खरंच अगं ईश्वरी, मी ह्यांना कॉल केला तेव्हा हे खूप डिस्टर्ब होते आणि ते खरं तर पुण्याला होते म्हणून ते इथे आले नाहीत. तेव्हा मग आत्या म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आता इशू ठीक आहे, तिचं दवापाणी सुरू आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की नाही, काही झालं तरीही मी नव्हतो ना त्यावेळेला तिथे, याचं गिल्ट मला आयुष्यभर असणार आहे. तुम्ही मला प्रत्येक वेळेला सांगता, परंतु मी तिथे असतोच, ह्यावेळेला मी नव्हतो. खरंच माफ करा ईश्वरीजी, मी ॲक्च्युली माझा जो पुण्याचा क्लायंट आहे ना त्याच्याचबरोबर होतो आणि तिथून मला निघायला खरंच वेळ होणार होता आणि म्हणून हे सगळं झालं. परंतु जसं मला कळलं ना तसं मी निघालो आहे. मला खरंच खूप त्रास होतो आहे. तो मान खाली घालून असतो. त्यावेळेला आत्या म्हणते की बघितलंस ईश्वरी, अगं ज्या व्यक्तीला हे सगळं झालं आहे त्याचं काहीच पडलेलं नाही आहे, त्याला त्याची काहीच तकलीफ नाही आहे. तो मस्तपैकी फिशाऱ्या मारत फिरतो आहे. परंतु आपले राकेशजी बघ, त्यांना किती वाईट वाटतं आहे सगळ्याचं, किती मनापासून गिल्ट वाटतं आहे. तेव्हा मग नम्रताला वाईट वाटत असतं. ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी, मी आता ना अगदी ओके आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका, थांबा थांबा, काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की बस झालं, आता ना मी काही ऐकूनच नाही घेणार आहे तुमचं. आता ना मी प्रत्येक ठिकाणी तुमच्याबरोबर असणारच आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे ना, मी सोबत येत जाईन. कुठे बाहेर जायचं आहे, कुठे जायचं आहे, ड्रेसिंग करायला जायचं आहे किंवा कुठेही भाजी आणायला जायचं आहे, मी तुमच्यासोबत असणार म्हणजे असणारच आहे. काही झालं तरीही मी तुम्हाला एकटीला सोडणार नाही. बस आता ना माझं हे ठरलेलं आहे आणि फायनल आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, मला कळतं आहे, काय आहे ना, तुम्हाला जे काही वाटतं ते मला कळतं आहे, परंतु प्लीज तुम्ही असं करू नका, मला आता बरं वाटतं आहे. त्यावेळेला आता तो डोळ्यात पाणी काढत असतो आणि तिचा पाय पकडून असतो आणि म्हणतो की माफ करा ईश्वरीजी, मला ना तुम्हाला लागलेली ही हालत बघवत नाही, केवढं लागलं आहे तुम्हाला. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येत असतं, त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि ईश्वरी म्हणते की 1 मिनिट प्लीज प्लीज, तुम्ही डोळ्यात पाणी आणू नका, तुम्ही जे म्हणताय ना तसं आपण करूया, परंतु प्लीज असं डोळ्यामध्ये पाणी आणू नका, असं ती आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला इथे राकेशचा प्लॅन हा यशस्वी झालेला असतो. त्याला खूप काळजी आहे ईश्वरीची, हे आता त्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं, ते सगळ्यांना पटलेलं देखील असतं. त्यानंतर आता तो डोळे पुसतच बाजूला बघत असतो आणि गालातल्या गालात असंच असतो की आता ईश्वरी माझ्या जवळच असणार आहे, कुठेही जाणार नाही. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता लावण्या ही अर्णवला म्हणत असते की अर्णव, आता ईश्वरी बरे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे तिला बरं व्हायला खूप वेळ लागणार आहे, त्यासाठी मी वेळ पाहू शकत नव्हते आणि म्हणूनच इंडियाच्या टॉप इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऑफ सेक्रेटरीमधून मी एक टॉपचा सेक्रेटरी हायर केलेला आहे आणि हा सेक्रेटरी हायर केल्यामुळे आता आपलं काम अगदी चांगलं आणि सोपं होणार आहे. मग नंतर आता इथे अर्णवला हे सगळं पाहून खूप चीड आलेली असते आणि अर्णव त्यावेळेला त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की 1 मिनिट, हे सगळं मला चालणार नाही. लावण्या, ईश्वरीची रिप्लेसमेंट कोणीही करू शकत नाही, ईश्वरी देसाईला कोणी रिप्लेस करू शकत नाही, त्यामुळे हे जे काही कोणाला तू पी ए वगैरे म्हणून बोलवलंस ना, हे काही नको, कोणी नको आहे आपल्याला. त्यावेळेला मग आता लावण्याची मात्र काय बोलावी काय नाही अशी अवस्था होते. ती म्हणते की यार अरे माझं ऐकून तरी घे, परंतु तो काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तो म्हणतो की नाही,
काही झालं तरीही या माणसाला तू आता इथून जायला सांग. ईश्वरीच या ऑफिसमध्ये PAच्या पदावर असणार आहे. त्यावेळेला आता अर्णव पुन्हा ईश्वरीला भेटायला गेलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही केलं आहे ना, त्यामुळे मला खूप तकलीफ झालेली आहे आणि तुम्हाला मी कधीही माफ करू शकणार नाही. आजपर्यंत माझ्याबरोबर जे काही चुकीचं झालं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडलं आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला माफ करायचं नाही. तुम्ही प्लीज आता माझ्याशी बोलू नका. त्यावेळेला आता अर्णव मात्र खूप चिडतो आणि म्हणतो की खरंच माझीच चूक झाली, कारण मी इथे उगीचच आलो. मी इथे तुला भेटायला आलो कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून. परंतु आता मला कळतं आहे की मी जे काही केली आहे ती चूक आहे. तुला इथे भेटायला येणं खरंच ही एक चूक झाली माझी. कारण अनडिझर्विंग आत्तापर्यंत मी खूप मोठी चूक करत होतो. ती म्हणजे एका अनडिझर्विंग माणसाला इतकी काळजी घेत होतो, इतकी केअर करत होतो, परंतु ती व्यक्ती ते सगळं डिझर्व करत नाही. त्यावेळेला आता असं बोलल्यानंतर ईश्वरी ही रागाने अर्णवकडे बघतच राहते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.